चल बाबांचा फोन काय आला गड्या. हा बोला ना बाबा. अरे पोराचा वाढदिवस आहे तुझ्या. हा आहे ना आज. त्यातून सांगायचं का फोन करायला की आम्हाला कौतिक नाही वाटत का नाताचं. काय कामाच्या गडबडीत देणारच नाही राहिलं बाबा. तेच यावं म्हणलं मग तो वाढदिवस. हा या ना मग तुम्ही तर पाहिजे ना. या वाढदिवसाला या की. तो वाढदिवसाला हा या हा सावकाश या एसटीनी. हो नाही असते. हा येईल या तुम्ही. नाही येईल मी नाही येईल फक्त फोन करा. फोन चालू ठेवा. हा आई पण येते ना. आईला पण आणा. हा ठेवू का बाबा. काय कोणाचा होता फोन? बाबांचा फोन होता. काय म्हणले? वाढदिवस आहे ना आज. हा तर वाढदिवसाला येतात ते दोघं आईन बाबा. पण त्यांना सांगितलंच नव्हतं ना आपण. चल माझे आई वडील येत त्यांची मर्जी यायची म्हटली. अहो एवढे पाहुणे येणार आहेत आपल्याला ते कशाला ते आता मध्ये मध्ये. का बरं? अहो तुम्हाला काही माहिती नाही का आता त्यांची ती किचकिच कशाला उगच. काय किचकिच घालतील ती तो मग. तुमचं एक आहे ना तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही आहे ना फार काहीच माहित नसल्यासारखं करतात आता बघा. काय किचकिच घालते. आई वडील आहे त्याला नातवाला भेटा वाटत नाही. हे बघा एक तर त्यांना आहे ना नीट कपड्यांचं कळत नाही. कसे आता उठसूट बोंबलत काही चांगले कपडे नसणार तसेच येणार. शेवटी शेतकरीच आहेत ना ते. अहो विषय शेतकऱ्याचा नाही पण थोडं राहायचं पण त्यांना कळत नाही. कपडे तर घालून येतील ना. कसे येतील पण ते? आपल्याकडे एवढे चांगले चांगले पाहुणे येतील आता एवढे स्टँडर्ड लोक येणार आणि त्यांच्या समोर हे असं आणि मी त्यांना सांगणार का हे सासू सासरे. काय तुला लाज वाटायचं काय कारण. मी सांगू शकतो माझ्या आई वडील पण नंतर. तुला अडचण काय? कशाला बोलवलं त्यांना? काय काम होतं त्यांचं? काही गरजच नव्हती ना. हे बघा त्यांना आहे ना परत फोन करून सांगा काही येऊ नका. काय काम धाम नाही त्यांचं. काय त्यांचे अवतार खुशाल निघालेत बोंबले तिकडे यायला. आणि माझे ना सगळे पाहुणे रावळे येणार आहेत. ते काय म्हणतील? तुम्हाला थोडीफार अक्कल तरी आहे का हो? मला तर वाटतंय त्यांना काहीतरी ना पाहिजे त्याच्यामुळे चाललेत बोंबलत लगेच इकडे. आणि तुम्हाला सांगून ठेवते अजिबात आहे ना त्यांना काहीच द्यायचं नाही. आणि जर दिलं ना तुम्ही मला जर कळलं तर माझ्या इतकी कोणी ना वाईट नाही. आता येत आहेत ना तर येऊ द्या. 2 घास खायचे आणि लगेच जायचं म्हणा. अजिबात थांबायचं नाही. आता मी नोकरी करणार का त्यांना सांभाळत बसणार? त्यांच्या पुढे पुढे करणार. अगं असं काय म्हणते ती. आई बाबा आई वडील आहेत माझ्याशिवाय कोण आहे त्यांना बरं. कोणी येते शेतकरी येतं. शेतकरी माणसं तुला माहिती कशी असतात. त्याच शेतीने मला शिकवलं लहानचं मोठं केलं इथपर्यंत ह्या पदापर्यंत आणलं मला. कोणत्या आई वडिलांना वाटत नाही बरं माझ्या मुलाला जाऊन भेटावा नातवाला भेटावा. अरे तुला तरी काहीतरी वाटाय पाहिजे. तुला बी आई वडील येतं त्याला खुशाल म्हणते घरात येऊन नुसतं जेवण लावा माघारी. काय भिकारी आहेत का ते? त्यांच्यामुळेच आपण येत ना आज. गरीब आहे ते दिदी सोडून विषय काय राहतील आजच्या रात्र उद्या सकाळ जाणारच ना ते. थोडीच राहायला आले तिथं. मी तर फोन नव्हतं घ्यायला त्याला दुसऱ्या कुणच कळालं नातवाचा बर्थडे आहे म्हणून. पण त्यांना बी वाटतं ना आपल्या नातवाला ही करावा काहीतरी हाऊस मौस की. आणि विशेष बघ ना किती लाजिरवाणी गोष्ट आहे. मी स्वतः फोन नाही केला. मला स्वतः लाज वाटली त्यांचा फोन आल्यानंतर. दुसऱ्या कोण त्यांना कळालं. माझ्या बापाने फोन केलाय तो या पोराचा बर्थडे आहे म्हणून. काय शिकवणार आहे उद्या हा ते करू शकतो आपल्याबद्दल. ते ऐकतोय आपलं सगळं बोलून त्याला कळतंय पण ते. त्याला वाटत नसेल का आजी आजोबा यावा भेटावा त्यांच्याशी. हे बघा बाद झालं तुमचं. किती वेळची बडबड बडबड करतायत. माझ्या मुलाला कसं शिकवायचं ना ते मी ठरवेल. तुम्ही नका सांगू मला. आणि हे बघा आले ना ते तर त्या पलीकडच्या रूम मध्ये बसवा. इथे पाहुण्या रावळ्यांसमोर आहे ना त्यांचं नको येते. तुझी ना आखलीची तर कधी गाठ पडली का नाही तीच काय कळना. मेहरबानी तुझी आई बाप्पा आहे ना नोकरीला होती. तुला शिकवलं म्हणून तरी बरं झालं. जेवढी शिकली ना तेवढी हुकलेली तू. ठीक आहे माझ्या आई बाबाचं मी पाहतो पण तू काय बोलू नको त्यांना काय. आणि तू तुझ्या आई बापाला शिकव काय शिकवायचं ते. आणि तुझा भाऊ बी काय करेल ना ते पाहतो मग मी त्यावेळेस. मम्मी येऊन दे की आई बाबांना. किती दिवस झाले मी पण त्यांना भेटलो नाही. अगं शाळेत मुलांच्या आई बाबा येतात माझे आई बाबा येत पण नाही. सगळे मुलं विचारतात मला तुझ्या आजी आजोबा कुठे आहेत. आणि तू खुशाल त्यांना घरात येऊन देत नाही. आणि जर उद्याच्याला मी मोठा झालो आणि जर तुझ्या संग असता वागलो तुला कसं वाटेल. आणि पप्पा आजी आजोबा लिहून द्या मला बोलायची त्यांच्यासोबत. हे बघ तू आहे ना तो शहाणपणा मला नको शिकू. तू बारीक आहे ना बारीकच राहा तसाच वाग. हे बघ आज तुझा बर्थडे नाहीतर ना एक खानकन पेटवली असती कधीच. चल निघ तिकडे पोरांपाशी खेळ जा. आलं इथं मोठ्या माणसांचं ऐकायला.
लहान मुलाचं ऐक जरा. काय ऐक, तुम्ही काय बोलताय आता? तुझ्यापेक्षा ना त्याला जास्त बुद्धी आहे. हा, माझ्यापेक्षा त्याला जास्त बुद्धी. मी नाही जन्म दिला त्याला, त्याने जन्म दिलाय मला, है ना? आई बाबाचा फोन आला, त्याला स्टँडला आणायला. आता पोहोचले का पार लगेच? मग अहो, मला वाटलं आता निघालेत गावावरून. निघाले होते, एसटीला बसले तर फोन केला. काय बाई, पार आतापासूनच त्यांचा आता उठा ठेव करा का त्यांची सगळी. काय उठं ठेव करायचं तुला त्यांची? मग आता त्या आल्यावर त्यांना बघावं लागेल ना, थोडं पाणी, चहा, नाश्ता सगळं. का बरं मग तुझ्या मैत्रिणीला पार मग तू काही बी करू शकते, पार जेवण ती काय मैत्रिणींना नाही, आता सगळं ह्याच्यासाठीचं सगळं जेवण आता बाहेरून मागवलं होतं. आता ते आले म्हटल्यावर मला परत राबत बसा, मग मी आवरणार कधी माझं? तुला आहे ना, तुझा मुलगा मोठा झाल्यानंतरच कळण काय असतं आई बापन काय आजी आजोबा असतात ती. जाऊ दे बाई, तुम्हाला आहे ना तुमच्याशी ना बोलायलाच नको पार काही. तू आहे ना डोक्याची मंडई करू नको, शांत बस, नाही वाढदिवस त्याचा मार खाशी तू मोकार. हा, मार खाशील म्हणजे आता तुम्ही काय मला इथं पार मारायला आणलंय का? हा, मग ती कळण तुला काय होईल ती. जा तुम्ही त्यांना आणायला, बघते मी बाकीच. बघ तू फक्त शांत राहा. काय माणूस आहे बाई, पार यांचं आता सगळं करत बसा आतापासूनच. पायल, हे पायल, दार उघड. कोण आलंय बाई? अरे श्री, वहिनी आहे ना? तू तर काय दारच लावून घेतलं बाबा. अरे बाहेर हवा बघ ना किती सुटलीये. एवढं सगळं साफसफाई केली, आता पाहुणे येतील आणि मग परत ती धूळ आता आल्यावरती कसं होणार? हवा सुटली तुमच्या गावात आणि काय. अरे आत्ताच वातावरण चेंज झाले. बर 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 बर, झाली सगळी तयारी वाढदिवसाची? हो, बाकीचं सगळं झालंय. काय आणायचं राहिलं असलं सांगा, आणून देतो तुम्ही. केक वगैरे आणायचंय, पण ते दिलेली ऑर्डर ते केलेलं आहे सगळं. सगळं झालेलं आहे. काही काहीच टेन्शन नाही. घरातलं काय काम करायचं ना राहिलं असेल तर मला सांगा. मी अगं घरात काही काम ठेवलंच नाही मी करायला. जेवण पण बाहेरून सांगितलंय केटरर्स वाल्यांना, त्याच्यामुळे घरात काय. सांगायचं. अगं मग मी एकटी काय करणार आता? मग तुम्ही मला आधी सांगायचं, मग मी आले असते की मदतीला. सासू सासरे काय करू लागत नाहीत का काय तुला? बघ आता, तुला माहितीच नाही का तुम्हाला? आता ते काही इथे आहेत का? ते गावाला आहेत. मग आले नाहीत का मदत करायला तुला? अरे मीच नाही बोलवलं त्यांना. त्यांचा तो अवतार कसा काय कसं तुला तर माहिती, आपले एवढे सगळे स्टँडर्ड लोक आहेत आणि त्यांच्या समोर हे असा अवतार घेऊन सांगायचं कुठं होतं फिरणार? तेच सांगायचं होतं आम्हाला तुला. उगाच त्यांना आणशील एवढ्या सगळ्या लोकांमध्ये, तुझा अपमान होईल. हा, किती भारी घर बांधलंय तुम्ही. अरे बाबा, मी नाही बोलवलं त्यांना, पण आता काय आहे, ह्यांना फोन आला होता, ते म्हणत होते यायचं. त्याचं काही म्हणणं नाही, पण आमचं काय ठरलंय माहिती, बाहेरच आम्ही तुला सांगायचं काय? ठरवलंय. उगाच त्यांना घरात घेऊन ते सोफ्या बसवशील, तुझा सोफा घाण, ती लेकराचा वाढदिवसात फोटो कसे दिसते त्यांचे. अरे मग तेच मी म्हणत होते. एक काम कर, सरळ त्या 2 खुर्च्या बाहेर टाक आणि बाहेरच बसव त्यांना दारात. अरे पण आता ह्या खुर्च्या बाहेर नको टाकून काय नको, हे नाही करतो? ग, ते प्लास्टिकच्या खुर्च्या बाहेर टाकत्या आणि बाहेरच बसव दारात त्यांना. कसं असते माहितीये का, आता बघा एवढी मोठी सगळे तुमचे मोठे मोठे लोक येणार आणि जर तुम्ही त्यांना घरात घेऊन बसला, हे केलं, किती म्हणजे किती तुमची आबरू जाईन. माझ्या बायको त्याच्यामुळं ना तुम्ही काय करा, त्यांना बसा आपल्या दारात आणि त्यांना खायला प्यायला. मी बघते त्यांचं सगळं खाणं पिणं सगळं. तू बघ त्यांचं. तिच्यावर सोड सगळं, ही बरोबर त्यांना बाहेर मला तेच टेन्शन आलं होतं, म्हटलं आता मी सगळं बाहेरून तोंडावर पडू मागवलं, नको. आता ते आले तर त्यांचं सगळं करत बसावं नाही, लागणार. नाही, त्यांचं तू आल्यावर तोंडावर- चहा पाणी लगेच त्यांना काहीच करू नको. नाश्ता तुम्ही बिश्ता. त्यांना चेहरा दाखवू नका, जे काय असेल ते मी बघन. म्हणजे तुम्हाला आवाज द्यायचा प्रश्नच पडणार नाही. लेकराच्याच माग सारखं पाळायचं. माझी ते बायको येणार सगळं तसले handle करेल. कपडे घालून आणि आणि बघ ते ना. लुगडं आणि त्याला चवना धव. मग तेच तर, नवीन तरी साडी आणायची का नाही तोंडात देऊ त्यांनी, नको पण ते समोर. नाहीच आणणार, त्यांना ते तोंडात हेच देऊ नाही. नको ग समोर. माझी बायको सगळं हँडल करते व्यवस्थित. बरं तिला शिकूनच मग आणलंय. काय करू आपण? तू काय कर, त्या 2 खुर्च्या आहेत ना प्लास्टिकच्या आतल्या, त्या बाहेर नाही. हा टाकतो दारात टाकतो. आणि जुनी पाणी प्यायचं काय प्यायला वगैरे असेल ना, ते साईडला काढून ठेवा. कशाला उगा त्यांना चांगले चांगले देताय प्यायला. काय मी एकदा ते डिनर सेट आणि ते सगळं आहे ना बाउल सेट आता कालच काढलंय हे ह्याचा बर्थडे सगळं म्हणून. तुमचे स्टँडर्ड पाहुणे जे आहेत का, त्यांचे ह्याला वापर, बाहेरचे ले करू. हा, चल मध्ये चालेल, चला चल. बरं. ते बघ, मी तुला खुर्च्या दाखवते, चल. हे, दाजी कुठे गेले दिसणार आल्यापासून? कुठे गेले म्हणजे काय? गेले आई बापाला आणायला. म्हणत होते मी त्यांना नको नको नको. तुम्हाला सांगू का, जेव्हा मला कळलं ना का ते दोघं येणार आहेत, तेव्हाच ना माझा निम्मा अर्धा मूड गेलाय. तुला एवढ्या वर्षात नवऱ्याला मुठीत ठेवायचं कळलं नाही का ग? आता ते मोठीत राहण्यासारखं आहे का ते? आता तुम्ही बघा बरं, मी ह्यांना कसं मोठी ठेवलंय. ते बघ, काही बोलू नको घरातलंय. हिथं सांग हिला काय करायचं ते. सारखं जरा गोड गोड आणि बोलून मला त्याला आहे इकडे जा ना, ग. ऐक ना, मला एक कळत नाही, हा. त्यांना फोन केलाच कोणी? आता मी यांना सांगितलं होतं तुम्ही फोन दाजीनेच करायचा केला, नाही. दाजीनेच केला अरे असेल. नाही केला त्यांना. मी धमकून ठेवलं होतं तुम्ही फोन नाही करायचा. मी तर नाहीच करणार, तुम्हाला तर माहिती. ताई तुम्हाला माहितीये का, नवरा हा उसाखाचा
साप असतो. आणि तुम्हाला माहिती का, तुम्हाला म्हणले असतील की मी नाही फोन करणार, नाही बोलणार, तुम्हाला पण गोड बोलले असतील आणि बाहेर जाऊन फोन केला असेल. बाहेर जाऊन तुम्ही केला असेल. सांगा, असं पण लेकाने असू फोन शकतं, केल्यावरच हा. आई बाप येतात, दुसऱ्याने फोन केल्यावर नाही येत. तू तर नाही केला चुकून फोन. अरे नाही बाबा, मला ते नकोच आहे, तर मी कशाला त्या करेल म्हातार त्यांना म्हातारला phone? काय कळतंय बड्डे बिड्डे काय आणायचे त्यांना. हा. आणि हे तर मला म्हणत होते का शेजारी कोणीतरी केला म्हणून फोन. कशाला अहो, शेजारची सगळं करीत येतं कोण. थाप आहे हे. तुम्हाला येड्यात काढतात, तुम्हाला नाही कळत. तू दाजीचा फोन बिन घेत जा बरं अशा टायमिंगला. उगत ते म्हातार म्हातार आणत ठेवते मला जरा. ती ना घाणेरडी सवयच नाही बरं का यांचा फोन घ्यायची, संशय घ्यायची. पण आता अगे, तू पण म्हणतो ना, तर ते मला तेच संशयाचं वाटतंय. नाही गे, संशयाचं नाही. दाजी तसला माणूस नाही. पण ते म्हातार म्हातारी आणूस तर एखाद दिवस त्यांचा फोन घेऊन ठेवायचा. बरं तुम्ही बर्थडेची काय काय तयारी केली जरा सांगा तरी. आता बर्थडेची तयारी काय, हे बग आता घरात तर काय आपल्याला करायचं नाही. जेवणाची ऑर्डर केटरर्स वाल्यांकडून आपण बनवून घेतोय जेवण सगळं. आ ते गावाकडचे तुकडे खाणारे म्हातारे त्यांना केटरिंगचं जेवण खाऊ घालणारेस हो तू. हा अरे का आपण काय फक्त त्यांच्यासाठी करतोय का? आता माझ्या ऑफिस मध्ये अरे येतील, सगळं खरं आहे. माझे बॉस येणार आहेत, परत माझं- यांच्या ओळखीचे येणार आहेत. माझं तेच म्हणणं आहे. अगं तू एवढे मोठे जॉब करती, तुझी नोकरी काय लेवलची माणसं येणार आहेत. आणि त्यात ते डंगरी येणार आहेत तिथं. तसले लुगडन ते तसले कुपरीन ते घालून डंगर ते अरे मग म्हणूनच मी नको म्हणत होते, पण आता कोणी महागात शांतपणा बसणार केलाय नाही काय ते. माहिती. महागात बसणार नाही ते लेकराजवळ येऊनच बसेल. नातू नातू करत करत आहे ना, आणि इथेच बसणार. काय करतात माहिती का, असं गरीबावानी तोंड करतात का तर क्यू यावी म्हणून. हो हा. त्यांचं तेच आहे, तोंड गरीबासारखं करायचं आणि काटा काढायचा बरोबर. चिखलाचे पाय बी आणणार ते घरात शेतात काम करून आलेले. एवढा भारी सोपा आणलास तू. आणि त्यांना हातपाय धुवायची सवय नसते, बघ घरात शिरतात. मला आता तेच टेन्शन आले. हे बघ यांच्या कमिटीत एका जागेवर बसणार बी नाही ते. फरक तिकडून तिकडे फरक जाणार आहे. छपरात राहतात, त्यांना काय असते घर माहिती. छपरामध्ये कसं पण चालतंय, तिथं काय नुसतं शेणाने सारवायचं तर असते. मग काय तर मला आहे ना तेच टेन्शन आले बाबा. आता काय कर, त्यांना ना जास्त तुम्ही बोलू पण नका आणि त्यांच्या जास्त नादी पण लागू नका. एक काम कर, एवढंच दाखवू नका. ऐक मी काय म्हणतोय. नाहीतर सांगा बर्थडे कॅन्सल झाला म्हणून. नाही अगं बाई मी सांगेल कॅन्सल झालाय, तसं पण यांचं नाही. तोंड आहे का? तसं नाही. त्यांनी बोललेलंच असं दाजीनी. एक काम कर, तुझ्या ह्या स्टँडर्ड लोकांमध्ये त्यांना मिसळू देऊ नको. हा. त्यांना वेगळं पाड. मग मी तेच म्हणते, लोक मध्ये आले का गिदार लावून ह्यांना बसू दारात. नाही, त्यांच्या तुमच्या मोलकरणीची तिने ही रूम नाही बाई. त्यात हा. बसून नग मध्ये घरात येऊच देऊ नको त्यांना. ते आपलं केक बी कटिंग झालं. नग तुम्ही ठरवा यार काय करायचं, अगं, ठेवायचं का नाही. नाही. तिला नाही ठेवायचं. त्यांना बाहेरच बसू. हा. हा आणि काय करी, केक बी कापून झाला का थोडा चिवडन केक त्या का तुकडा दे त्यांना बाहेर. हा. हा आणि लई बी केक देऊ नका. उद्या त्यांचं पोटबीट खराब झालं तर अजून बाथरूम हा आणि परत हे मलाच बोलतील का तू त्याच्यात काहीतरी मिसळून दिलं होतं असंच म्हणतील. हळू बर का आले तो वाटतं. जा बरं बघ बरं. अरे बाबा बरं झालं आले तुम्ही. काय आम्हाला तर काय तुला साला लिहायला जमलंच नाही फोन यायला. ए पायल पायल या आले का? हा या घर बांधले ना. या. आतमध्ये वार सुटलेले पोपाटा येते बाहेर. आत नका थांबा जरा, आताच पुसली मी फरशी. त्यांना आहे ना एक काम करा, बाहेर बसवा, मी बाहेरच पाणी देते. फरशी पुसली ओलं झाले म्हणून म्हणते. आता पाहुणे रावळे येतील, मग कसं करायचं? परत त्यांच्या समोर पुसत बसू का मी आता? आपल्याच घरच्या माणसांनी असं केलं तर कसं होईल बरं? हा ठीक आहे, बसतो आम्ही सुनबाई बाहेर. दे बाळा, काही खुर्ची बिडची असेल तर कशाला दे. हाय की खाली बसून काय फरक नाही पडत. नाही तर मग आतल्या प्लास्टिकच्या खुर्च्या त्या आधीच मी बाहेर ठेवलेल्या, मला माहित होतं ते येतील. कशाला तर हे खुर्च्या? ओल्या ह्याच्यात बसतो आम्ही तिथे आहे ना बसायला काय. हाय त्या प्लास्टिकच्या खुर्च्या ठेवल्यात बाहेर बसा. तुला असं वाटत नाही का तू माझ्या आई वडिलांचा अपमान अरे करते? ऐक ना जाऊ दे अहो, ना. आता याच्यात अपमानाचं काय आलं? तुम्हीच बघा ना, आता आपल्याच घरच्यांनी असं केल्यावर बाहेरच्या पाहुण्यांचं काय म्हणतात? बरं सुनबाई जाऊ दे, भांडू नको. ऐक ना, आम्हाला बी असं मोकळ्या हवेत बसायची सवय. घरात जरा गुदमरल्या गतच वाटते. बसतोय आम्ही बाहेर. हा काय झालं काय नाही काय नाही काय. शेणचे पायी यांना असं म्हणजे काय असं उलटी आणले होते डोक्यावर आणले होते अहो, का? पण ते पालते का? पहिल्यापासूनच आत आहेत. आता हे आता पुसलंय, आता त्यांचे पाय येणार नाहीत का चिखलाचे? हे आधीपासूनच आतमध्ये आहेत ना. तू परत पासून घेता येईल ना, असं काय नाही अहो, मिळायला मी लागत. काय म्हणते, तुम्हाला पाहुणे येतील, आता पाहुणे सुरुवात होईल. दादा, पाहुण्यांसमोर बसतो मी, आता. पाहुणे रावळे येतील आणि तुम्ही का पंडत आहे? मी आता खुर्ची टाकल्यात बाहेर पुसून कशाचा एवढा कारवा लावलाय? किरकिर किरकिर काय झालं? आता काय तेच म्हणते मी. हे बघा, आता फरशी ओली.
आता मी तेच म्हणते का चिखलाची पायी होतील का नाही सगळे, तर हे उलट्या खोपडीचं हे मला म्हणते का यांच्या नाही का होणार. आता तुम्ही आधीपासूनच आतमध्ये येत का नाही. अहो दाजी 5 मिनिटं झाली फरशी पुसली तिने. आणि ह्या चोंडा मिळून गेलो कधी फोन केला तू फोन नको करू. आता मग त्यांना नको बोलू का. आता मग हे बे हा गोंधळ घालून गेली अहो कधी. पण एकुलता एक भाचा आहे त्याचा एकुलता एक मामा आहे तो. आम्ही नाही, तुम्ही यायचं मग. आणि येणार तर मग येणार. आणि वाढदिवस मामाच्याच मांडीवर बसून केक कापला जातो ना. मामाच नसला तर कसं काय. चांगलाय कौस मामा. मामा असं हात हलवीत दिसता. माझ्या भावाला आहे ना कौस बिऊस बोलायचं नाही तुम्हाला आधीच सांगते. इथूनच जाताना काहीतरी घेऊन जाईल. ऐक, तुम्ही कशाला बर्थडेच्या दिवशी भांडण करा. आम्ही मी बसतोय पण की तेच बाहेर. म्हणते, शांततेत म्हणते तर हे नुसते भांडायला उठतात. आता पाहुणे येतील तेच म्हणते मी त्यांच्यासोबत आरडाओरडा का आता. त्यांना बसू दे ना बाहेर. कान बसले हो बसतो आम्ही बाहेर बसतो. तुमचं घ्या. ते बघा मला ना, फोन येत यांच्यासारखे गावातून. फोन येत आहेत. बोलवा पटकन चला त्यांना आता. हा या आली तयारी होत आली. या तुम्ही या लवकर. ते खुर्ची टाकले तिथं दारात बसू दे त्यांना तेच थोडं. सांगते. पाणी दे बरं त्यांना पाणी आणि दे. बघितलं का ताई काय अवतार करून आलेत, काय साडी अय, घातली, अय, घातलंय. अय बाई, शेतकरी माणसं आम्ही. शेतकरी माणसं आहेत माझे आई वडील येतील काय त्यांची इज्जत काढायची तुमचा अधिकार नाही काय. पण ते लुगडं तर पण बघा. दाजी मी काय सांगतोय माझे आहे तसे आहेत ती आई म्हणते ते वडील. बरोबर आहे. जरा वाढदिवसाला ना थोडीशी आई तुम्हाला पण कळत नाही का वाढदिवस आहे नातवाचा. मग जरा नीट नेटकी साडी घालून ये. आता मी रानात कामाला होते आणि यांचा फोन आला की म्हणले बाई बुवाराशी मी बोललोय गडबडीत आले उद्या असेल. करणार आहे तर येतीस का. तर मग मी घरला सुद्धा गेले नाही अशीच रानातूनच आले. काय त्याच्यामुळे आणलं नातवाला बर्थडेला. काला हात हलवत नुसतं केक खायला त्यांना साधी- आपलंच पडलं आपलं आणलं का नाही. ती माझे आई वडील इथं त्यांचा नातू हा, आहे नाही ती मी पाहिजे, पाहिजे. असं कसं. त्यांचं काय राव समज आला. काय आणणार आहे ती खेड्यात काय असणार आम्ही- आहे? आम्ही देऊ की आमच्या परीने देऊ की आमच्या खेड्यात काय नाताला. भेटतं राहणार आमच्याकडे. काय खेड्यात काय भेटत नाही म्हणलं तर इथं आलो काहीतरी करून नियोजन घेऊ. तू मला माझ्या आई वडिलांची इज्जत काढण्याची काहीच ही नाही आम्ही अधिकार काय- नाही. अहो, बाई ना, ते पोट खाली करा पहिलं. तुम्ही माझ्या भावाला मी वहिनी नाही झापडीन ना, त्यांना. पोट नका दाखवू. बघा यासाठी बोलिलस का तू आम्हाला इकडं. तुम्ही आहे ना जरा आहे ना तोंड तुमचं आवरा बरं का. त्याला तोंड बंद राहावं सांग. अगं बाई मी काय खरंच बोलते. मी काय खोटं मग ती बोलते ते खरंच बोलते ना. त्यांनी गुन्हा दारात जायचं रे मग माया नाही यायचं तर. आणि ना त्यांच्या अवतारावर जाऊ नका तुम्ही. साधे बोळे तर खेड्यात राहतात ते. माझ्या आई बापाची तू मला सांगतोय लाज वाटून देऊ नका. हा तुझे भाऊ भाऊ असतील ना ते त्यांच्या घरी मोठी. मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. कष्ट करून खातात इज्जतीत जगतात. कोणाला रुपया नाही मागितला तर यांच्या येतात फोन. एक दिवस आले तुझी झाली गुणगुण सुरून ती आल्यात परत या. राग राग करू नका. आणि ते गरीब माणसं इथे लय कष्ट करून मोठं केलंय त्या पदापर्यंत त्यांनी आणलंय मला. याच्यामध्ये त्यांची काय चुकी आहे. शेतकरी आहेत ते. त्यांनी फक्त गरिबी पाहिली श्रीमंती त्यांच्या नशिबात नाही. मुलगा सुखात राहावा. मी शाळेला होतो त्यावेळेस त्यांची पार अंगाची कातडी विकायची तयारी होती शिक्षणासाठी. शेतकऱ्याला मजुराला जगण्याची ना अक्कल नसती हे 100% खरं आहे तुमचं म्हणणं. पण शेतकरी आहे तो मरण पण वाकणार नाही. एक दाणा जर पेरला ना त्याचे हजारो दाणं तयार करतात. आता आम्ही तुमच्या घरी आलो कार्यक्रमाला. आम्ही काय रोज येणार आहेत का. कशाला लाज वाटायला पाहिजे तुम्हाला एक दिवसासाठी. मी असा भेदभाव करता यार तुम्हाला थोडीशी तरी लाज वाटली पाहिजे. हा अरे आम्ही जन्म दिलाय त्याला. काय चूक केली. स्वतःच्या पोराच्या दारात घरी येऊन आम्हाला दारात उभं. काय भाऊ किती पैसे कमावता तुम्ही शहरात येता नोकऱ्या करता. किती कमवलेत पैसे. अरे पैशाला किंमत द्या पण त्याच्या अगोदर माणूस महत्वाचा आहे. माणूस नसल्यावर पैसे कुठून येते. तुम्हाला काय नाव ठेवायचे ते आमचंच खोटं. काय नाव ठेवून तुम्हाला तर काय पाप केलं रे आपण. हे आपल्या नशिबी हे आपले दिवस असे. अरे म्हाताऱ्या माणसाला आहे ना अर्धी कोर भाकर आणि तांब्याभर पाणी भेटलं ना याच्यापेक्षा काही नाही लागत. त्याच्यातच समाधान राहतो आम्ही. ते सुद्धा नाही ना. पण आलोत ना लेकाच्या काळजीपोटी नाताच्या काळजीपोटी लगेच आम्हाला हाकलायची बाहेर बसवायची तयारी. काय सुनबाई काय तुमच्या त्या शिक्षणाचा उपयोग आहे. एवढे शिकून इतके खालच्या लेवलचे विचार तुमचे. शिकवली तुझ्या आई बापाने तुला पण संस्कार नाही दिले बाई. चुकलं माझं. लेकरासाठी आलो तुमच्या घरी आहे ना. मला पण यायची इच्छा नव्हती. ते नातू बाबा बाबा करतं कधी त्याच्यासाठी आलो. त्याच्या माईसाठी आलोय. माझी लाजच वाटत असेल तुम्हाला ना. नाही येणार परत तुमच्या दारात. आई बाबा मला माफ करा. मला पण नाही राहायचं या घरात. आजपासून आहे ना मी पण तुमच्यावर राहणार. आणि तुला घटस्फोट देतो तू एकटीच. आणि हे घर तुलाच राहून दे.
मी जातो आई बाबा उशीर राहायला. आजच मी तुला आजाद केलं. तुझी नोकरी, तुझ्या नोकरीला सलाम आणि तुझ्या कल्चरला पण सलाम. तुझ्या श्रीमंतीला सलाम, तुझ्या मोठ्यापणाला सलाम. बायको ह्या नावाला तू पूर्णपणे कलंक आहे. आजपासून आहे ना आपलं नातं संपलं. ओके, पाहुण्यांचे फोन येतात, दुसरा नवरा कर, कारण तुमच्याकडे कल्चर हा विषयच नसतो. करू शकतात तुम्ही. आजपासून माझ्या नावाचं मंगळसूत्र आणि कुंकू लावूच नको. चला आई बाबा आपण इथून निघू. आणि एक सांगतो तुम्हाला, अजून एक काय, तुम्ही त्यांची इज्जत करत होते किंमत ना, तू काय बघ तुम्ही काय आणले ना तुला ना ती कोपरी झटकली कोपरी, तर माझे 6 महिन्यात जेवढा पगार आहे का तेवढे पैसे खाली पडतील. काय शेतकरी आहेत ते, शेतकरी. जाऊ दे, ती चुकली म्हणून चला नाही अजिबात नाही बाबा, सोडली तिला मी अरे ऐक चालतो. ना ऐक ना, आमच्यासाठी सोडली अजिबात बोललो शब्द बोललो थोबाड फोडील. अरे आमच्यासाठी कशाला तुमचा संसार? काही नाही, काही फरक पडत नाही. मी तुमच्यावर राहू शकतो, शेती करून खुश राहू शकतो. मला नोकरी नाही, शेती करेल मी, मला शेती येते. तुम्ही दोघं नाही, ते एक लेकरू आहे तुम्हाला, त्या लेकराची कशासाठी आमची अडचण आहे ना, आम्ही जातो ना, आम्ही जातो घरी. अजिबात नाही. मला तुमच्यावर यायचंय. तुम्ही थोडंफार ऐकून तर काय ऐकून घ्या तुझं? एवढी कमी इज्जत घालवली माझ्या आवडलं, ती कमी झाली का? अजून घालवायची का? आपण असं करून थोडंच जमत असते. मग जाणं पाहिजे घेऊन तिकडे, कशी घेऊन जायची आता लग्न करून दुसरं लग्न लावून. तुमच्याकडे काय तसली कल्चर वगैरे तसली काही फॅशन नाही असं बोलायला लागले ना. तुम्ही. आई वडील ही काय 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 हीच नाही ना. असं सगळी आहे काय? खेळ आहे का? आज ह्याच्या बरोबर राहिलं, उद्या त्याच्या मग? बरोबर आयुष्यभरासाठी लग्न असतं. तुम्ही डायरेक्ट म्हणताय की मग आता माझे आई बाप, एक मिनिट माझे आई बाप शेतकरी, मग मी आई बाप बदलू का? तसं स्टँडर्ड बोलायला वाढू का? लागला मग. ती फक्त म्हणत होती बाहेर बसव वाळूच, तर एवढंच होता विषय. मग तुम्ही एवढं वाढवायलाच तू नव्हतं ना. सकाळीच तेच केलं, सकाळीच किरकिर करत होती त्याच्या वाचून. मला माहित होतं डोक्यात काही यायलाच नको होती, हे तो डोक्यात होतं. बरोबर ना? होतं का नव्हतं? खरं बोल. पण माझं म्हणणं होतं एवढं सर, त्या कशाला असे विचार करतील? आता माझं म्हणणं आहे एवढंच होतं की त्यांना व्यवस्थित टापटीप फक्त राहायला सांगा, एवढंच माझं म्हणणं होतं. बाकी काय ते नाही. आहेत तसे आहेत. आमचा जन्म मातीत झालाय, आम्हाला रोज उठलं की मातीत कष्टच करायचं, शेतीच करायची. अगं त्याच्यामुळे तर हे सगळं झालंय. बरं जाऊ दे, ती जरा भरकटले असं डोक्यात चुकीचे विचार आले असतील तिच्या, त्या सोडून तुम्ही मोठ्या मनाने माफ करा तिला. जाऊ तुमचा दे. कार्यक्रम करा, आम्हाला एकदा लेकराला भेटू द्या. नाही, आपलं जाऊ. नाही, 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 नाही. तुम्ही काय तुम्ही जाऊ नका. तुला जर खरंच लाज वाटत असेल तर पाया पडून त्यांची माफी माग. तुम्ही खरंच जाऊ नका. मी आहे ना जाऊ दे बा. पाया पडते तुमच्या, पण तुम्ही आहे ना जाऊ नका. या सगळं काय ते तुमच्यासाठी सगळं पुढे पिल्लू आई बाबा आई बाबा. बघा आले. ठीक आहे. कसं आहे बाळा त्याला तू? बरं वाटतं थोडस, पण सारखं या भेटायला बरे मला वाढदिवस झाल्याशिवाय जाऊ नका. हा. असू दे, जाऊ. चला आता. 8 दिवस झाल्यावर पण 4-5 दिवस राहा. हा हा. जरा तेवढंच त्यांना निवांत. पण आणि आम्हाला कुठला एवढा वेळ नाही, नाही, नाही. हो आता. आणि आता- वाटलं तर आहे ना त्याला नातवासाठी सुट्टी- आलात त्याला ना. सुट्टीला आहे ना, राहा. मी घेऊन येईल त्याला तुमच्याकडे. बस का दाजी अजून काय पाहिजे तुम्हाला? राशील माझ्या जरा ना इज्जतीमध्ये जरा. मग आई चला, राहू दे त्यांना 4-5 दिवस तुमच्या ठेवून इतकंच घ्या आम्हाला ना. लेकरू महत्वाचं आहे यार. ती तुमच्यापेक्षा जास्त जीव लावू आम्ही, पण कमी नाही. चला घ्या केक. आई, चला आम्हाला मी नवीन चला. साडी देते माझी. चला साडी आज साडी घ्याल त्याच्या उलट आलाय पैशाला. चला बस. बँकेत पैसे घ्यावं, त्याची जीएसटी लागत असेल.